प्रॉपर्टी राईट. त्यांचा जन्म श्रावण पौर्णिमा शके 1873 म्हणजे दिनांक 16 ऑगस्ट 1951 रोजी झालाय. त्यांचं कार्य थोडक्यात आध्यात्मिक क्षेत्रातलं म्हणलं तर 1983 पासून श्री ग्रंथराज दासबोध अभ्यास श्री समर्थांच्या समाधीचा अनुग्रह त्यांना प्राप्त झालेला आहे. तसंच श्रीमद दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, श्री रामकृष्ण, श्री विवेकानंद हे त्यांच्या अत्यंत आवडीचे विषय आणि ग्रंथ आहेत. रत्नाळकर काका हे दासबोध, हरिपाठ, मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी या विषयांवरती प्रवचन देत असतात. तसंच समर्थ स्थापित जे रामदासी मठ आहेत आणि समर्थांचं साहित्य यावरती त्यांचा विशेष अभ्यास, लेखन आणि संशोधन आहे. त्यांना अवगत असणाऱ्या भाषा जर आपण बघितलं तर मराठी, हिंदी, इंग्रजी याचबरोबर गुजराती शिवाय उर्दू, जर्मन हे अभ्यासक्रम सुद्धा त्यांनी पूर्ण केले आहेत. तसंच मागच्या 2 वर्षांपासून त्यांनी संस्कृतचा सुद्धा अभ्यास ते करत आहेत. त्याशिवाय श्रीमद भागवतावर सुद्धा त्यांचं गुगल मीटच्या द्वारे प्रवचन होत असतं. लॉकडाऊनच्या काळामध्ये मोडी लिपीचं सुद्धा अध्ययन त्यांनी केलं. मोडी लिपीचे प्राथमिक आणि प्रगत प्रशिक्षण त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून पूर्ण केलं. आणि पसरणी वाई इथली पसरणी येथील श्री रघुनाथ स्वामी मठातील मोडी लिपीमधील पोथी उपलब्ध नाही असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी स्वतः ती मोडी लिपीमध्ये लिहून ती मठाला अर्पण केली. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या ग्रंथांचा आणि विचारांचा तसंच विविध रामदासी मठ तेथील हस्तलिखित ग्रंथांचा प्रचार ते नेहमी करत असतात. त्यांना आपला संत वेणास्वामी मठाचा समर्थ वेणीराम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसंच श्री समर्थ नगर येथील गडहिंग्लज मठाचा संत सेवक पुरस्कारही त्यांना प्राप्त झालाय. आणि श्री समर्थ रामदास स्वामी प्रतिष्ठान औरंगाबाद येथील श्री समर्थ पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. असे ज्येष्ठ समर्थ भक्त आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. हे आपलं भाग्य आहे. तर मी काकांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हा शिबिरार्थींना थोडक्यात मार्गदर्शन करावं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. अखिल भारतीय वेणीराम कीर्तन गुरुकुल मिरज येथील आपल्या वेणास्वामीच्या मठात असणारं त्यातर्फे जे कीर्तन शिबिर आत्ताच झालं त्याचा सांगता समारंभ आता आपण सांगता होत आहे. समर्थ कीर्तन कौस्तुभ माला नावाचं एक छान पुस्तक आहे. आमच्या आदरणीय श्री कौस्तुभ महाराजांनीच त्याचं प्रकाशन केलं. त्यामध्ये श्री अनिल प्रभूने, श्री विजयरावजी बेंडेगरी, कुमारी सायली देवधार यांचे श्रम आणि त्यांची सेवा त्यामधून व्यक्त होते. कीर्तन शिबिर आणि कीर्तन गुरुकुल याचा हा जो अभ्यासक्रम आणि त्याचं प्रात्यक्षिक आहे ते अनेक गावांमध्ये आमचे आदरणीय श्री कौस्तुभ महाराज करीत असतात. बेळगाव, पंढरपूर, परंडा, पुणे, रोहा, नाशिक अशा अनेक ठिकाणी. आत्ताच आपण जे कीर्तन विस्तृत असं कीर्तन ऐकलं, प्रत्येक कीर्तनामध्ये नमन, पूर्वरंग, आख्यान आणि उपसंहार असतो. त्याप्रमाणे ते विभाग वाटून देऊन यावर्षी या कीर्तन शिबिरामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्याकडून आपण सुंदर असं कीर्तन या ठिकाणी ऐकलं. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा उदंड विशद गाती. ज्ञानेश्वरीमध्ये ही ओवी आहे. कृष्ण विष्णू हरी आणि गोविंद या नामाचे निखळ प्रबंध म्हणजे भगवंताचं नाम जे आहे ते श्रेष्ठ आहे आणि ते नाम ज्या ठिकाणी होत असेल तेथे मी तिष्ठतू नारदा असं भगवंत म्हणालेले आहेत. भक्तिभाव आणि भजन
निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. भगवंताला काय आवडतं असा प्रश्न आला तेव्हा मूळ आपल्या ठिकाणचा भक्तिभाव, भक्ती जी आहे ती भक्ती मनापासून 100% असली पाहिजे, त्यात देखावा नसावा. भक्ती, भाव आणि भजन. आणि भाव का महत्त्वाचा? कारण भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. आणि भजन, भजन म्हणजे हे भगवंताचं नामस्मरण आहे. आणि ते नामस्मरण वाणीने होत असतं आणि ते नामस्मरण कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा अधिक प्रभावीपणे होत असतं. निरूपण आणि कथा कीर्तन. निरूपण प्रवचनाच्या द्वारे निरूपण असतं. अनेक संतांचे निरूपण आपण ऐकतो. आजकाल यूट्यूबच्या माध्यमातून अनेकांची पूर्वी झालेली प्रवचनंसुद्धा आपला ऐकता येतात. तसंच कीर्तन जे आहे, कीर्तनाच्या माध्यमाला फार मोठं महत्त्वाचं आहे. कारण ते महत्त्व यासाठी आहे की कीर्तनाला जे श्रोते त्या ठिकाणी येऊन बसलेले असतात ते अनेक गावचे, अनेक विचारांचे, अनेक पंथांचे असतात. त्यामुळे आणि त्यांचे सद्गुरू हे वेगवेगळे असतात. त्यामुळे कीर्तनकारावर एक विशेष जबाबदारी असते आणि ती जबाबदारीमध्ये त्यांचं वाचन अफाट असं वाचन पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्राचं वाचन जितकं महत्त्वाचं आहे तितकं सध्याच्या परिस्थितीतलं सुद्धा अवलोकन, अभ्यास हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण परिस्थितीला अनुरूप अशी उदाहरणं आपल्या कीर्तनातून आपल्याला देता आली पाहिजेत. समर्थांची एक रचना आहे श्री संप्रदाय लक्षणे नावाची. त्यामध्ये आमच्या रामदास आणि रामदासी हे जे मासिक आहे धुळ्याहून प्रकाशित होणारं, त्यामध्ये 21 लेख माझे त्यामध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्ये प्रथम लिहिणे, दुसरे वाचणे, तिसरे ते सांगणे, अर्थांतर, आशंका निवृत्ती, ऐशी चौथी स्थिती, पाचवी प्रचिती अनुभवे, हे पहिल्या 2 वयांमध्ये म्हटलं. आणि पुढे समर्थ जे म्हणतात ते कीर्तनासाठी उपयोगाचं आहे. 6वे ते गाणे, 7वे नाचणे, टाळी वाजवणे, 8वे ते, 9वा अर्थभेद, 10वा प्रबंध, 11वा प्रबोध प्रचितीसी. प्रचिती विणे बोलणे व्यर्थ वाया. म्हणजे समर्थांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि ज्या ज्या गोष्टीपासून सावध राहावं असं आपल्याला ते सांगतात, हे सगळं लक्षात ठेवून आपण जर कीर्तन केलं तर आपल्या मागे हा सगळा जनसमुदाय मागे येणार आहे. आणि तो आपल्या मागे यावा यासाठी अनेक गोष्टींचा अभ्यास आपला असला पाहिजे. आणि तो अभ्यास होण्यासाठी अनेक ग्रंथांचं आपल्याकडे साठा असला पाहिजे. एक ती वृत्तीच झाली पाहिजे. कुठेही गेलो, कुठल्याही देवस्थानाला गेलो, कुठल्याही संतांच्या समाधीचं दर्शन घेतलं तर त्यांचा पूर्व इतिहास, तिथली सगळी कथा जी आहे त्याचं पुस्तक उपलब्ध आहे का, पोथी उपलब्ध आहे का, तर ती आपण घेऊन आपल्याकडे रोज ते आपण वाचलं पाहिजे. परमेश्वराचे अनंत गुण, मनुष्य काय सांगावे खूण, परंतु अध्यात्म ग्रंथ श्रवण होता उमजे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, हे सगळ्या नवेदा भक्तीच्या पायऱ्या ज्या आहेत ते माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. कारण तुम्ही त्यामध्ये आता माझ्यापेक्षा 4 पावलं पुढे आहात या कीर्तनाच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये समर्थ असं म्हणतात की असार संसार येणे साधे सार, पावी देतो पार भवसिंधू. भवसिंधू पार होण्यासाठी आणि एक आपल्याला अजून एक सूचना देतात, आयुष्य हे थोडे फार आटाआटी, कठीण शेवटी वृद्धपण. वृद्धपण कठीण आहे आणि ते चांगलं जावं यासाठी लहानपणापासून ही जोड अध्यात्माची प्रत्येकाला लागली पाहिजे. आणि ती जशी असेल तसं ते म्हणतात की एकलेची यावे एकलेचे जावे, मध्येचे स्वभावे मायाजाळ. मायाजाळ तुटे तरीच देव भेटे, दास म्हणे खोटे भक्तीहीन. कलो कीर्तन वरिष्ठ, कलो कीर्तन श्रेष्ठ असं दासबोधात म्हणलेलं आहे. आणि आपल्या या कीर्तने संतोषे परमात्मा. कीर्तनामधून परमेश्वराचं सगुण रूपाच्या सगुण लीला ज्या आहेत, दशमस्कंदामध्ये जसं श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये भगवंताच्या अनेक लीला दिलेल्या आहेत. आता आपल्याला जो अभंग निवडलेला असेल त्या अभंगाला अनुरूप आताच आपण जसं ऐकलं सगळ्यांचं सादरीकरण जे होतं ते खरोखरच चांगलं होतं. आणि एक गोष्ट आहे की यासाठी पाठांतर भरपूर पाहिजे. आणि जी उदाहरणं आपण घेतो ती उदाहरणं आपल्याला त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये, मूळ ग्रंथामधून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण लेखकांचे जेव्हा आपण पुस्तक वाचतो त्यामध्ये ते स्वतःचा मसाला जास्त टाकतात, पण मुळामध्ये जेव्हा लेखन असतं तेव्हा ते आध्यात्मिक लेखन हे प्रासादिक स्वरूपाचं असतं. आणि अशा प्रासादिक स्वरूपाच्या ग्रंथाचं वाचन आपलं जास्तीत जास्त झालं तर प्रभावी कीर्तनकार म्हणून आपण होऊ शकतो. परीस आपणा ऐसे करीना,
सुवर्णे लोह पालटेना उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा. आमचे श्री कौस्तुभ महाराज कीर्तनामध्ये त्यांच्या मागे श्री वेणास्वामींची परंपरा आज इतक्या वर्षापासून आहे. आजचा दिवस 31 मे 2025. मला आठवतं अगदी 1990 किंवा त्याच्या अगोदर असेल, याच दिवशी मी अनायस सज्जनगडावर गेलो. त्या ठिकाणी जे कीर्तन शिबिर झालं त्याचा सांगता समारोह होता आणि त्या ठिकाणी सुद्धा मला बोलायला सांगितलं होतं आणि त्यावेळेस कौस्तुभ महाराजसुद्धा त्यामध्ये होते. त्यांनासुद्धा ही गोष्ट आठवते. मी विसरून गेलो होतो, पण त्यांनी मला याची आठवण करून दिली. म्हणजे कीर्तनकाराचं लक्ष कसं सगळ्या गोष्टीकडे असलं पाहिजे आणि आपल्या कीर्तनाद्वारे श्रोत्यांना आपलंसं करायचं असेल तर अनेक धर्माचा त्याचा अभ्यास असला पाहिजे. अव्यग्रता हा एक गुण समर्थांनी या संप्रदाय लक्षणामध्ये सांगितला. एका ठिकाणी बोलत असताना खेड्यामध्ये होतं, त्यामुळे सगळे शेतकरी मंडळी होती, त्यामुळे माझं प्रवचन त्या ठिकाणी रात्री 10च्या नंतर सुरू झालं. अव्यग्रता म्हणजे अतिशय व्यग्रता, कामामध्ये अतिशय व्यग्रता असणे. याचं उदाहरण देताना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं आणि ते उदाहरण पाहिल्यानंतर ते ऐकून अनेक जण मला त्यानंतर भेटायला आले. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला अशा अनेक संतांचे चरित्र, अनेक देशभक्तांचे चरित्र, अनेक स्वातंत्र्यवीरांचे चरित्र याचा आपण अभ्यास केला पाहिजे. माझ्याकडे असणारे जेवढे म्हणून अनेक पुस्तकं होते, पॉकेट बुक्स होते, हिंदी पुस्तकं होते, ते सगळे मी एका पेटीत घातले आणि ज्याला पाहिजे त्याला देऊन टाकले आणि त्या दिवसापासून आध्यात्मिक ग्रंथांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि त्यामुळे होतं काय की टी व्हीचं सिरियल असो किंवा कुठली एखादी कथा असो, कुठलं कीर्तन असो, कुठलं प्रवचन असो, जेव्हा ते प्रवचनकार कीर्तनकार कथा सांगतात तेव्हा आपल्या मनामध्ये त्या विषयावर समर्थ काय म्हणतात हे चाचपून पाहण्याची एक आपली सवय लागते आणि ती पाहिलं लक्षात येते की समर्थांचा दासबोध हा प्रत्येक गोष्टीवरचा इलाज आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्यामध्ये आहे आणि मग तया सोडून आम्ही जन कोणाप्रती मागावे. आपण रामदासी आहोत आणि म्हणून रामदासी परंपरेने रामदासी साहित्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आत्ताच 3-4 दिवसापूर्वी श्री आत्माराम महाराजकृत दासविश्राम धाम दिवस 4 दिवसाचा हा आमचा कार्यक्रम दरवर्षी असतो. 6वं वर्ष आम्ही साजरं केलं. त्या आत्माराम महाराजांचं एक ग्रंथ आहे दासविश्राम धाम. त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की कीर्तनकारांसाठी अनेक गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. अनेक संतांचे अभंग त्यामध्ये दिले आणि प्रत्येक अभंग म्हणताना त्याचा राग कोणता हे सुद्धा त्यामध्ये निर्देश केलेला आहे. आता मी तो राग जरी असला तरी मी स्पष्टपणे नुसतं वाचत असतो, पण आपण कीर्तनकार म्हणून नावाजलेले होणार आहात. त्यामुळे ते ग्रंथ आपण वाचला तर आपल्या कीर्तनामधून त्या अभंगाचा त्या रागामध्ये गाऊन आपण एका दृष्टीने आत्माराम महाराज आणि समर्थ परंपरेचा एक प्रचारच करत आहोत. ती एक आपल्या सद्गुरूंची सेवाच आहे. परीस आपण ऐसे करीना, मी जे म्हणलं आदरणीय श्री कौस्तुभ महाराज यांचा अनुग्रह आपल्याला कीर्तनाच्या परंपरेमध्ये आपल्या आहे. त्यांच्यासारखं किंबहुना त्यांच्यापेक्षाही मोठा होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा आणि ते करत असताना आपली मूळ परंपरा जी आहे ती आपण लक्षात घ्यावी आणि त्याप्रमाणे समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले असं होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. आणि हे करण्यामध्ये आपलं पूर्वसंस्कार, आपल्या आईवडिलांचे संस्कार आणि आपण स्वतःहून केलेले संस्कार म्हणजे आपण आपल्या वाचनाने, नित्यनियमाने, नित्यजपाने जे संस्कार आपल्यामध्ये बिंबवले आहेत ते आपल्याला नेहमीच कामाला येणार आहे. म्हणून वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही. वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागे कोणीतरी शोधित आहे. म्हणून वरच्या सौंदर्यापेक्षा अंतरंगाचं सौंदर्य ह्या आध्यात्मिक ग्रंथाच्या वाचनाने निर्माण होतं आणि ते जसं जसं निर्माण होईल तसं तसं आपल्यामागे कितीतरी लोक आपली वाट पाहतात हे सहजपणे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि त्या दृष्टीने एक सुसज्ज असा नागरिक, भारताचा नागरिक की ज्याला भारताच्या आजच्या परिस्थितीची कल्पना आहे, पूर्व वैभवाची कल्पना आहे, असा एक नागरिक उत्पन्न होणं हे कीर्तनामधून सहजपणे आपल्याला साधता येईल. त्यामुळे समाजसेवा करण्याचं हे खूप छान माध्यम आपल्यामध्ये आहे आणि त्याचा आपण उपयोग कीर्तनामध्ये करू. या ग्रंथामध्ये दासविश्रामधामामध्ये योगीराज श्री कल्याण स्वामी जे भरताचे अवतार होते
श्री शिवरामस्वामी आपचंद मठाचे लवाचे अवतार होते आणि श्री जगन्नाथ स्वामी जे कुशाचे अवतार होते त्यांचं चरित्र यामध्ये विस्तृत असं दिलेलं आहे. तसंच आपल्याकडे एक मठ आहे, तो मठ म्हणजे यादव स्वामींचा मठ, बीड जिल्ह्यातील कोयाळ या ठिकाणी मठ आहे. आणि हे यादव स्वामी प्रत्यक्ष नारदाचे अवतार होते. त्यामुळे कीर्तनकारांना या सगळ्या दोन्ही तिन्ही मठाचा प्रामुख्याने अभ्यास करावा, आपलं कीर्तन अधिकाधिक चांगलं व्हावं अशी अपेक्षा ठेवून भगवंताला प्रार्थना करून या ठिकाणी मला बोलवलं. याबद्दल श्री कौस्तुभ महाराजांचे आभार मानतो. त्यांचं प्रेम माझ्यावर निश्चितच आहे. 15-16 वर्षाचं वय असताना त्यांनी हा मठपतीचा भार आपल्या शिरावर घेतला आणि ते आज समर्थपणे आपलं कार्य चांगल्या प्रकारे करत आहेत. अनेक मठ आहेत, पण इतका लोकाभिमुख झालेला मठ हा एक मिरजचाच मठ आहे असं मला वाटतं. त्यानंतर आमचे रामचंद्र महाराज तंजावरचा आहे, तो सुद्धा मठ तसाच आहे. आत्माराम महाराजांचा मठ ज्या ठिकाणी राकेश महाराज आहेत ते सुद्धा आपापल्या परीने खूप चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत. एवढं या ठिकाणी बोलून, कारण मला 10 मिनटाचाच वेळ दिला होता, 10 मिनटामध्ये माझं बोलणं संपलं पाहिजे, म्हणजे विवेकाची दृष्टी आपल्याजवळ आहे असं मला वाटतं. म्हणून या ठिकाणी मी सगळ्यांचे आभार मानतो. ज्यांनी या ठिकाणी कीर्तन सादर केलं आणि शिबिरामधून कीर्तन शिकले त्या सर्वांच्या ठिकाणी साष्टांग दंडवत करून मी या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद काका, अगदी उपयुक्त असं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलं आणि वेळात वेळ काढून तुम्ही आज इथे उपलब्ध झालात आमच्यासाठी, यासाठी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने धन्यवाद. यानंतर महिनाभर ज्यांनी आपल्याला एवढे निरंतर परिश्रम घेऊन तयार केलं. जय जय रघुवीर समर्थ. परमशक्त डॉक्टर दत्तात्रय रत्नाळेकर काका आणि सर्व कीर्तन साधक सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून गेला महिना प्रतिवर्षाप्रमाणे आपण कीर्तन वर्ग घेतला. 160 ग्रुपला आहेत, पण वर्गाला 40-50 पर्यंत जॉईन होत असत. अर्थात संख्येला महत्व नाहीये, क्वांटिटीला महत्व नाहीये, क्वालिटीला महत्व आहे. अर्थात तेवढेच सहभागी होतात की ज्यांना समर्थाने बोलवले. त्यामुळं सेवा कुणाकडनं करून घ्यायची, कुणी करायची हे सुद्धा समर्थ ठरवतात. त्यामुळे तेवढेच त्या वेळेला तिथे येतात, त्या वेळेला सेवा करतात. काही जणांना इच्छा असती पण करू शकत नाहीत. अर्थात याचं कारण काय आहे तर आम्ही तेवढे सावध नाही किंवा आम्हाला तेवढी श्रद्धा नाही, म्हणून आम्ही तिथं कमी पडतो. रत्नाकर काकांनी खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला केलं की कीर्तन कसं असावं, कीर्तनकार कसा असावा. त्यामुळं जास्त मी काही आता सांगायची आपल्याला आवश्यकता नाहीये, कारण महिनाभर तुम्ही माझी बडबड ऐकलेली आहे. एवढंच की समर्थाना अभिप्रेत असलेला कीर्तनकार हा घडावा. लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे की मी जर राजकारणात नसतो तर मी कीर्तनकार झालो असतो, असं लोकमान्य टिळक सांगत असत. एवढं कीर्तनाचं सामर्थ्य आहे की जे कार्य स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणाले की मी एकटा जगभर फिरलो, त्यापेक्षा मी जर असेच माझ्यासारखे 100 वक्ते तयार केले असते तर धर्माचा प्रसार आणखीन वेगात झाला असता. म्हणून जी ज्योत आपण हातात घेतलेली आहे, जी झांज आपण हातात घेतलेली आहे, ती शेवटपर्यंत आपल्या हातात राहावी, शेवटपर्यंत कीर्तन साधना म्हणून करावी. ती कला या दृष्टीने न बघता ती एक धर्मसेवा आहे, राष्ट्रसेवा आहे, ईश्वर सेवा आहे, या दृष्टीनं ते कीर्तन असावं. आणि आपुलिया सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, आणि हरिकथेविण सर्वता राहूची नये असं ठरवून आपला शेवट या कीर्तन साधनेमध्येच व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. काही जणांना राग येतो आणि राग आला की मग म्हणतात की आता कीर्तन आजपासून बंद. अर्थात आम्ही बंद करतो म्हटलं तरी भगवंत आपल्याला ते बंद करून देणार नाही. आणि मग
असं असतं की अन्य गोष्टी आपण निवृत्ती घेऊ शकतो, पण कीर्तनकार हा कधी निवृत्त होत नाही. त्यामुळे त्यांना निवृत्त व्हायचा अधिकार नाही. त्यामुळे आम्ही आता निवृत्त होतो वगैरे असं काही आपण कीर्तनकार म्हणू शकत नाही. त्यामुळे एकदा घेतलेली झांज ती शेवटपर्यंत ठेवणं, हातात ठेवणं आणि ती ईश कार्यासाठी हे कीर्तन आपलं आहे अशी धारणा आपण धरावी. सर्वांना उत्तम आयुर आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होणे समर्थांनी प्रार्थना करूया. पुढील कीर्तन वाटचालीसाठी शुभेच्छा. काही 5-6 वर्ष वर्गाला जॉईन होत आहेत, काही 2रं-3रं वर्ष असेल, काही पहिल्यांदाच या वर्गात आलेले आहेत. जे आपल्याला मिळालेलं आहे ती पुंजी ठेवून पुढील कीर्तन साधना आपण पूर्ण करावी अशी विनंती करतो. पुनश्च दत्तात्रय रत्नाळेकर काका यांचे आभार मानतो. सर्वजण आपण शिबिरात आलात, त्यामुळे शिबिर त्याला म्हणता आलं नाही. कुणीच आला नसतात तर शिबिर तर कसं म्हणायचं. त्यामुळे आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपण कीर्तनात जे सांगतो तसंच कृती करण्याचा प्रयत्न करावा. असं म्हणतात की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आपण कीर्तनात सांगतो, पण ती विभूती होत असताना विभूती याचा अर्थ आपल्याला दुसरा अर्थ माहित आहे काय आहे. त्यामुळे ती विभूती का होते, कारण समाजातील लोकांचं वागणं आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो आणि परिणामतः त्यांना ते समाजामध्ये राहून ते त्रास सहन करतात, व्यक्त होत नाही. आणि म्हणून आपणही आपली कृती तशीच ठेवावी की जिथं अव्यक्त पाहिजे तिथं अव्यक्त राहावं, जिथं व्यक्त व्हायला पाहिजे तिथं व्यक्त व्हावं. आपण नको तिथं व्यक्त होतो आणि मग बांधलेलं चांगलं संघटन आपण तोडतो. काय कीर्तनकारांचं संघटन होत नाही, सज्जनांचं संघटन होत नाही. खूप चांगलं आपलं संघटन झालेलं आहे. एवढे 100-125 लोक आपण एकत्र आलेलो आहोत. तर आपल्या एखाद्या शब्दाने संघटन मोडेल असं शब्द आपण कृतीतून आणि व्यवहारातून आणू नयेत अशी विनंती आहे. काल कोणीतरी म्हणलं की एका श्लोकासाठी मी नटून बसू का. मला सांगा, कीर्तन आपल्याला करायचा एक श्लोक म्हणायचा तरी कीर्तन आहे. नमन केलं तर नमनापासून आपल्याला शेवटपर्यंत ते कीर्तन करायचं आहे, म्हणजे सगळं आपल्याला म्हणायचं आहे. मग एक श्लोक म्हणून म्हणण्यासाठी आपण एवढं तयारी करावी लागेल असं आपल्याला वाटणं म्हणजे महिनाभर जे आपण कीर्तन अभ्यास केला यात सांगण्यामध्ये म्हणजे मलाच आपल्याला कीर्तन देण्यामध्ये मलाच काहीतरी कमतरता माझीच असेल आणि म्हणून मी आपल्यामध्ये ते परिवर्तन आणू शकलो नाही कीर्तन साधनेचं असं मला वाटतं. त्यामुळे इथून पुढं असं होऊ नये अशी विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. महाराज आम्हाला दर्शन द्या. तुमचे आदर्श आशीर्वाद मिळालेलेच आहेत, मार्गदर्शन मिळालेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर